सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आपले हिंदू पुराण शास्त्रानुसार असं म्हटलं जातं की देवी लक्ष्मी मातेचा जन्म समुद्र मंथनाच्या वेळी झाला होता. तेव्हापासूनच ती भगवान श्री हरिविष्णूंच्या सेवेत मग्न आहे. असं म्हटलं जातं की देवी लक्ष्मी माता चंचल स्वभावाची आहे, म्हणजेच ती एका स्थानी एका ठिकाणी जास्त काळ स्थिरावत नाही. पण ज्यांच्यावर देवी लक्ष्मी मातेचा कृपाशीर्वाद असतो अशा व्यक्तींना कधीही धनधान्याची वैभवाची कमतरता भासत नाही. समुद्र मंथनाच्या वेळी जन्मलेल्या माता लक्ष्मीच्या हातामध्ये सोन्याचा कलश असून असं म्हटलं जातं की माता लक्ष्मी या कलशातून संपत्तीचा वर्षाव करत असते. तर माता लक्ष्मी ही भगवान श्री हरिविष्णू यांची पत्नी असून माता लक्ष्मीचा जन्म शरद पौर्णिमेच्या दिवशी झाला. माता लक्ष्मी भृगु ऋषी आणि आई ख्याती यांची कन्या आहे. तिला महालक्ष्मी या नावानं ओळखलं जातं. या माता लक्ष्मीला 4 हात आहेत, जे दूरदृष्टी, दृढ निश्चय, कठोर परिश्रम आणि व्यवस्था शक्तीचे प्रतीक मानले जातात. माता लक्ष्मी नेहमी आपल्या हाताने भक्तांवर आशीर्वादांचा वर्षाव करत असते. माता लक्ष्मीला शुक्रवार हा वार समर्पित असून या दिवशी माता लक्ष्मीची विधिवत पूजा सेवा केल्यानं माता लक्ष्मीचा आपल्यावर सदैव कृपाशीर्वाद राहतो. भगवान श्री हरिविष्णूंसोबत वैकुंठामध्ये वास्तव करणाऱ्या महालक्ष्मीची 8 रूपं आहेत. स्वर्गलक्ष्मी, स्वर्गात राहणारी राधाजी, गोलोकात वास करणारी दक्षिणा, यज्ञात राहणारी गृहलक्ष्मी, घरात राहणारी शोभा, सर्वस्वात वास करणारी. तर आपण आज या व्हिडिओमध्ये या माता लक्ष्मी विषयीचीच माहिती जाणून घेणार आहोत. माता लक्ष्मीला चंचल का म्हटलं जातं, तिचं अस्तित्व कोणत्या ठिकाणी असतं, कोणत्या ठिकाणी माता लक्ष्मी वास करत नाही, याचबरोबर इतर देखील महत्त्वपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन, संपत्ती, पैसा म्हणजेच माता लक्ष्मीचं स्वरूप मानलं जातं. प्रत्येकाचा प्रयत्न असतो की माता लक्ष्मी आपल्यासोबत कायम राहावी. धनसंपत्ती मिळवणं हाच बहुतेकांचा उद्देश देखील असतो. माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर असेल तर कोणत्याही प्रकारच्या अडचणींना आपल्याला सहज तोंड देता येतं. परंतु माता लक्ष्मी चंचल असते आणि म्हणूनच ती फार काळ एका ठिकाणी थांबून राहत नाही. तर आता माता लक्ष्मी कोणत्या ठिकाणी वास्तव्य करते ते जाणून घेऊया. लक्ष्मी ही हिंदू धर्मातील ऐश्वर्य, सौंदर्य, शांती, सत्य आणि समृद्धी, संपत्ती यांची अधिष्ठात्री देवी आहे. ती सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती या त्रिदेवींपैकी एक माता असून भगवान श्री हरिविष्णूंची पत्नी आहे. लक्ष्मी ही सौभाग्याची देवी मानली जाते. आपल्या हिंदू धर्मात भगवान श्री हरिविष्णू आणि भागवत पुराणानुसार देवदानवानी अमृत प्राप्तीसाठी समुद्र मंथन केले होते. त्यावेळी विविध रत्नांसोबतच सागरातून माता लक्ष्मीची देखील उत्पत्ती झाली. जेव्हा जेव्हा भगवान श्री हरिविष्णू यांनी भूतलावर अवतार घेतला तर त्यावेळी त्यांची पत्नी माता लक्ष्मी सुद्धा श्री हरिविष्णूंची सहचरणी होण्यासाठी भूतलावर अवतरली होती. देवी लक्ष्मी राम अवतारात सीता बनली तर कृष्ण अवतारात ती रुक्मिणीच्या स्वरूपात अवतरली. दक्षिण भारतात तिरुपती बालाजी अवतारात ती पद्मावती होती. तर कल्की पुराणानुसार असं म्हटलं जातं की कलियुगात कल्की विष्णूंचा भविष्यात येणारा अवतार असून त्यावेळी माता लक्ष्मी पद्मा अवतारात भूतलावर अवतरणार असल्याचं देखील म्हटलं जातं. म्हणूनच जिथे भगवान श्री हरिविष्णूंचे वास्तव्य असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मीचा नेहमी वास असतो. त्याचबरोबर आपल्या हिंदू धर्मामध्ये पूजेमध्ये शंखाला अनन्यसाधारण महत्त्व असतं. वैदिक कार्यात शंख महत्त्वाचा मानला गेलाय. एवढंच नव्हे तर असंही म्हणतात की ज्या ठिकाणी शंख असतो तर तिथं सुख, शांती, धन, वैभव यांचा वास असतो. जिथे शंखनाद होतो तिथं कायम सकारात्मक ऊर्जा असते. शंख हे भगवान श्री हरिविष्णूंचं प्रमुख अस्त्र आणि शस्त्र देखील मानलं जातं. शंखाचे तसे अनेक प्रकार आपल्याला पाहायला मिळतात, पण शास्त्रानुसार वामावर्ती आणि दक्षिणावर्ती हे शंख महत्त्वाचे मानले जातात. शंखाची उत्पत्ती ही समुद्र मंथनाच्या दरम्यानच झाली. असंही म्हणतात की देवी लक्ष्मी आणि दक्षिणावर्ती शंख हे भाऊ बहीण मानले जातात. त्याचबरोबर शंख हा लक्ष्मी मातेचा छोटा भाऊ मानला जातो आणि त्यामुळे जिथं शंख आहे तर तिथं माता लक्ष्मीचा नेहमी वास असतो. त्याचबरोबर आपल्या हस्तरेखांमध्ये देखील लक्ष्मी माता वास करत असते. म्हणूनच रोज सकाळी उठल्यावर कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती, करमोले तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम असं म्हटलं जातं. याचा अर्थ असा होतो की हाताच्या अग्रभागी माता लक्ष्मी, मध्यभागी सरस्वती आणि हातात चैतन्य देण्यासाठी गोविंदाचा वास असतो.
आता जो आपण मंत्र ऐकला तर तो मंत्र सकाळी उच्चारायचा आहे, बोलायचा आहे आणि त्यानंतर आपले दोन्ही हात एकमेकावर घासून ते आपल्या चेहऱ्यावर फिरवायचे आहेत. हे केल्यानं आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळते. दिवसभराच्या कामाच्या रगाड्यात आपल्या चेहऱ्यावर तेज झळकत राहते. आपले जीवन आपल्या हातावर अवलंबून असते. हात शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतिनिधित्व करत असतात. या हाताने दिवसभरात अनेक प्रकारची कामं करायची असतात आणि म्हणूनच सकाळी उठल्या उठल्या आपल्याला मी जो आता मंत्र सांगितलेला आहे तर तो मंत्र जप करायचा आहे आणि त्यानंतर आपल्या हाताचे आपल्याला दर्शन करून आपल्या चेहऱ्यावरून फिरवायचं आहे. त्याचबरोबर जिथं स्वच्छता असते तर तिथं नेहमी माता लक्ष्मी वास करत असते आणि आपलं घर हे नेहमी आपल्याला स्वच्छ ठेवायचं आहे. घराच्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवायचा आहे. ज्या ठिकाणी स्वच्छता असते तर त्या ठिकाणी माता लक्ष्मी नेहमी वास करत असते. म्हणूनच घरामध्ये कधी कचरा, जाळी जळमट कधीही ठेवू नयेत. हे जे आहेत तर ते नकारात्मकता घरामध्ये पसरवण्याचं काम करत असतात. ज्या ठिकाणी अस्वच्छता असते तर तिथं अलक्ष्मी वास करत असते. माता लक्ष्मी त्या घरामध्ये कधीही स्थिर राहत नाही आणि त्या घरावर मग सतत संकट, विघ्न, बाधा येत असतात आणि मग आपण आपल्या नशिबालाच दोष देत असतो आणि म्हणूनच आपल्याकडून ही जी चूक आहे तर ती टाळायची आहे. आपल्या घरामध्ये आपण ज्या ठिकाणी व्यवसाय करत असतो किंवा ऑफिस असेल तर त्या ठिकाणी ही नेहमी स्वच्छता ठेवायची आहे, जेणेकरून माता लक्ष्मी त्या ठिकाणी नेहमी वास करेल. ज्या ठिकाणी घाण असते, कचरा असते, ज्या ठिकाणी चुकीची कामं केली जातात तर त्या ठिकाणी कधीही माता लक्ष्मी वास करत नाही. त्याचबरोबर चारित्र्यवान, कर्तृत्ववान, कर्तव्यदक्ष, संयमी, सदाचारी, क्षमाशील माणसांच्या घरामध्ये माता लक्ष्मी नेहमी वास करत असते. म्हणूनच आपण आपलं घर नेहमी स्वच्छ ठेवायचं आहे. त्याचबरोबर घरातील सर्व माणसे सदाचारी, उद्योगप्रिय, शांत, संयमी आणि समाधानी, चारित्र्यवान असतील तर त्या घरामध्ये माता लक्ष्मी दीर्घकाळ आनंदाने वास्तव्य करत असते. तर लक्ष्मी म्हणजे फक्त पैसा नाही, तर लक्ष्मी म्हणजे समृद्धी, ऐश्वर्य आणि जो प्रामाणिकपणे स्वकष्टाने मिळवलेल्या पैशामध्ये किंवा धनामध्ये जर समाधानी असेल, संतुष्ट असेल तर त्याच्यावर देखील माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न असते. तर आता आपण माता लक्ष्मी कमळाच्या फुलावर विराजमान का असते याविषयीची थोडक्यात माहिती जाणून घेऊया. तर आपण माता लक्ष्मीच्या अनेक प्रकारच्या प्रतिमा, चित्र, मूर्ती पाहत असतो, परंतु हे पाहिल्यानंतर आपल्याला प्रामुख्यानं काय दिसतं तर माता लक्ष्मी ही कमळाच्या फुलावर विराजमान झालेली दिसते. यामागे एक धार्मिक कारण देखील सांगितलं जातं. माता लक्ष्मी ही धनाची देवी मानली जाते. धनासंबंधित असं म्हटलं जातं की याचा नाश सर्वाधिक दुष्परिणाम देणारा आहे. धन मोह मायेमध्ये टाकणारा घटक आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीवर धन शिरजोर होते तेव्हा तो व्यक्ती वाईट मार्गाचा अवलंब करू शकतो. धनाच्या जाळ्यामध्ये अडकलेल्या व्यक्तीचे पतन निश्चित आहे. दुसरीकडे कमळाचे फूल आपली सुंदरता, निर्मळता आणि गुणांसाठी ओळखलं जातं. कमळाचे फूल चिखलात उगवतं, परंतु कमळाला चिखलाची दुर्गंधी कधीच येत नाही. कमळावर विराजमान असलेली माता लक्ष्मी हा संदेश आपल्याला देत असते की ती त्याच व्यक्तीवर कृपादृष्टी ठेवते जो चिखलासारख्या वाईट समाजामध्येही कमळाप्रमाणे निस्पृह, निष्पाप राहतो आणि स्वतःवर कोणत्याही वाईट गोष्टींचा प्रभाव होऊ देत नाही. ज्या व्यक्तीकडं खूप धनधान्य आहे, संपत्ती आहे, तर अशा व्यक्तीने कमळाच्या फुलाप्रमाणे अधार्मिक गोष्टींपासून दूर राहावे. कमळावर स्वतः माता लक्ष्मी विराजमान असल्याने तिला अहंकार स्पर्श होत नाही. अशाच प्रकारे धनवान व्यक्तीने संयमी, सत्यवचनी आणि साधे सरळ राहावे. अशा व्यक्तींवर माता लक्ष्मी नेहमी प्रसन्न राहते. त्या व्यक्तीला कधीही धनधान्याची, संपत्तीची, ऐश्वर्याची कमतरता भासत नाही. म्हणूनच कमळामध्ये माता लक्ष्मी निवास करत असते आणि म्हणूनच माता लक्ष्मीची प्रार्थना करताना असं म्हटलं जातं की सर्व देवांना वर देणाऱ्या, श्रीहरी भगवान विष्णूंना प्रिय असणाऱ्या देवी लक्ष्मी मातेला माझा नमस्कार असो. तू प्रसन्न झाल्यावर जी गती म्हणजे जे स्थान माणसांना प्राप्त होते ते मला सुद्धा तुझ्या दर्शनाने प्राप्त हो. हीच माता लक्ष्मीला प्रार्थना करते आणि आपला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. ही माहिती, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल. जर तुम्हाला काही अडचणी, समस्या असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. तर लवकरच भेटू अशाच एका नवीन भक्तिमय आणि माहितीमय व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.